नमस्कार, स्वागत आहे आणि आपल्या आताच्या नवीन एक ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमची लाडकी मयुरी. कशा आहात तुम्ही सगळेजण? आणि खूप आपली यूट्यूब फॅमिली माझ्यावरती खूप 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 प्रेम करते. माझे सगळे भाऊ, माझ्या सगळ्या बहिणी, माझे मामा, माझ्या मावश्या, आज्या, माझ्या आईच्या नात्याने, वडिलांच्या नात्याने, काका चुलत्यांच्या सगळ्या नात्याने आहेत सगळे माझे यूट्यूब फॅमिली खूप 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 माझ्यावर प्रेम करते. आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या, अशीच तुमची माया राहू द्या माझ्यावरती, आणि असंच सगळ्यांचं सपोर्ट राहू द्या. आणि मी काल सांगितलंच होतं, व्हिडिओमध्ये सांगितलं नाही, लाईव्हमध्ये सांगितलं होतं, पण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आपले 21K पूर्ण झाले आहेत. तसंच 22K पूर्ण होण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी छान छान सपोर्ट करा. प्लस मी बऱ्याच जणांच्या कमेंट्स वाचल्या. काही लोकांच्या कमेंट्स खूप छान आहेत. व्हिडिओ बघता बघता असं ढकलता आपण कमेंट्स वाचतोच. तर काही लोकांच्या खूप छान कमेंट्स आहेत आणि काही लोकांच्या एवढ्या वाईट कमेंट्स आहेत की खूप म्हणजे खूप वाईट कमेंट्स आहेत. काही लोक माझ्यावरती एवढीच जळतात का विचारूच नका. कारण की ते स्वतःचा विचार कमी आणि माझा विचार जास्त करतात. मला ह्याचं पण खूप आनंद वाटतं की ते त्यांचा विचार न करत आणि माझे विचार करतात. याच्यामध्ये पण काहीतरी वेगळीच मजा असते. कारण की जेव्हा कसं माहिती आहे का, ती लोकं आपली बरोबरी करण्यामध्ये त्यांना वाटतं की आम्ही हिची बरोबरी करू शकत नाही, हिला कशा मागे खेचायचा प्रयत्न करणार, आणि हिला असं फेक आयडिया काढून किंवा असं त्रास दिल्यानंतर, असे कमेंट्स केल्यानंतर ही चिडणार, हायपर होणार. सोडा रे, काहीच होणार नाही तसं काय. तर अशी लोकं पाहिजेत. आपले तुकाराम महाराज काय म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. अरे निंदा करणारे पाहिजेत. अरे तुम्ही माझे पाय खेचाल तेव्हाच मी पुढे जाणार ना. तुम्ही माझे पाय खेचताना तेव्हा मी पुढे जाता, मला वाट करून देता पुढे जायला. लक्षात ठेवा. मला असं वाटत नाही की मी पुढे जावं म्हणून, बरं का. माझी एवढी इच्छा आहे की तुम्ही पुढे जा, तुमच्यानंतर मला घेऊन चला. तुमचं चांगलं होऊ द्या, तुमच्यानंतर माझं चांगलं होऊ द्या, बरं का. आणि कधीच कुणाच्या भावनेजवळ खेळू नका. तुम्ही जेव्हा येता वाईट कमेंट्स करता, तुम्हाला क्षणिक सुखासाठी, 2 मिनिटाच्या सुखासाठी तुम्ही एखाद्याचं आयुष्य बरबाद करता. लक्षात ठेवा. तुम्ही 2 मिनिटाच्या सुखासाठी एखाद्याचं आयुष्य पूर्ण बरबाद करता. तुम्हाला काय वाटतं, 2 मिनिटाचे तुम्ही कमेंट्स करता आणि येता कमेंट्स करता, एखाद्याला चिडवण्याचा प्रयत्न करता, एखाद्याचं नाही का मागे पाय खेचायचा प्रयत्न करता, एखाद्याला घाण खूप कमेंट्स करता, एवढं घाण की एवढी थर्ड खालच्या लेवलची कमेंट्स करता, जेणेकरून ही लाईव्ह बंद करेल किंवा काय करेल. मला त्या दिवशी पण कालच एका व्यक्तीने सांगितलं की लाईव्ह बंद कर, चल तुझी लाईव्ह बंद करून टाक. अरे का, कशासाठी लाईव्ह बंद करून टाकू? मी माझं कष्टाने मी 2-3 तास लाईव्हला बसते आणि काय कष्ट आहेत, काय नाही, हे तुम्ही चॅनल ओपन करा. आम्ही तुम्हाला चांगला सपोर्ट करतो. तुम्ही बघा काय कष्ट लागतात ते. प्रत्येक चॅनल ओपन केलं तर दादांना, ताईंना, सगळ्यांना माहिती आहे काय असं. परत एक दादा काय म्हणतो की तुम्हाला पैसे यूट्यूबवरून किती पैसे मिळतात. तुम्ही चॅनल चालू करा, मग तुम्हाला बघा शेतामध्ये भात पेरलं की लगेच भात उगवतो का दुसऱ्या दिवशी, ते बघा. का त्यात शेताला किती कष्ट करावं लागतं, किती राबावं लागतं रात्रंदिवस, तेव्हा ती शेती पिकते. तसंच कंपनीमध्ये गेल्यावरती आपण जेव्हा महिनाभर तिथं मरू साहेबाच्या हाताखाली, तेव्हा आपल्याला महिन्याचा पगार हातात मिळतो. यूट्यूबचं पण तसंच आहे. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही गोष्टीला कष्टाशिवाय पर्याय नाही, बरं का. म्हणून मी बोलते, क्षणिक सुखासाठी, 2 मिनिटाच्या सुखासाठी तुम्ही एखाद्याचं आयुष्य बरबाद करता का, कशासाठी? अरे हे तुम्हाला क्षणिक सुख देऊन जाईल, पण त्याच्यासाठी तुम्ही सगळं आयुष्य बरबाद करता एखाद्याचं, एखाद्या लेडीजचं. अरे आपण शिवछत्रपती महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो, त्यांच्या जन्मभूमीवर राहतो, भूमीमध्ये राहतो, हे विसरू नका. एक दादा मला असा आला आणि मला म्हटला, मी असं बोलली तेव्हा, आपण शिवछत्रपती महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो, त्यांच्या जन्मभूमीमध्ये राहतो, हे विसरू नका. हे बोलणं काही चुकीचं आहे का? तर एक दादा मला आला की छत्रपती महाराजांचं नाव घेऊ नका इथं. का नाव घेऊ नका? शिवछत्रपती महाराज आपले सगळ्यांचेच आहेत, तसेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचे आहेत. कुणीही कुणाला अडवू नका. ह्या महाराज यांचं नाव घेऊ नका, त्यांचं नाव घेऊ नका. आणि सगळ्यांना अधिकार आहेत, सगळ्यांचेच आहेत ते, बरोबर की नाही. या असलं गैरसमज करूच नका. आणि मी एक कट्टर शिवकन्या आहे, कट्टर भीमकन्या आहे, मला तुम्ही अडवता. एका शिवकन्याला तिच्या बापाचं नाव घ्यायला अडवता. हां, ही कोणती तुमची पद्धत? हां, आणि चांगलं नाव घेतलं मी, वाईट ह्याच्यासाठी नाही, वाईट तर काहीच नाही बोलले मी. आणि कुठलीच मुलगी स्वतःच्या बापाला कधीच वाईट बोलू शकत नाही, लक्षात ठेवा.
त्या 2 महापुरुषांनी काय केलं आहे ते ऐकूनच डोळ्यातून पाणी थांबत नाही, माहिती आहे का. तर चला बाय बाय सगळ्यांना. काय चुकलं असेल तर माफी असावी तुमच्या ह्या लाडक्या बहिणीला, बरं का.